आपण काय सांगाल? मला असं वाटतं की या मोर्चाला मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाने उपस्थित राहिलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षात मीरा भाईंदरमध्ये एक वातावरण तयार केलं जातंय की मीरा भाईंदरमधला मराठीचा टक्का कमी झालेला आहे, बाहेरनं आलेल्या लोकांचा टक्का जास्त आहे, मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे. सो या सगळ्या प्रश्नाला उत्तरं द्यायची असतील तर आपण मीरा भाईंदरमध्ये किती आहोत हे दाखवण्यासाठी मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसांनी या मोर्चाला उपस्थित राहिलं पाहिजे. खरं तर फक्त मराठी माणसांनी नाही तर मराठीला मानणारे, मराठीवर प्रेम करणारे. कारण काही ठिकाणी असं आहे की 3-3, 4-4 पिढ्या मागच्या 50-50 वर्ष लोक मीरा भाईंदर असतील किंवा या परिसरात राहतात तर ते आता स्वतःला मराठी मानतात. त्यांना मराठीवर प्रेम आहे, मराठीचा आदर आहे. अशा प्रत्येकाने या मोर्चात आलं पाहिजे. खरं तर एक घाणेरडं राजकारण केलं गेलं आणि या राजकारणात मराठी माणसाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची जी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ना तोच आम्हाला हाणून पाडायचा आणि त्याच्यासाठी मराठी एकीकरण समिती असेल आणि बाकीच्या सगळ्या संस्था असतील, सगळेच पक्ष असतील, आम्ही सगळे एकत्र मिळून उद्याच्या मोर्चाचं आयोजन केलं आहे. रीतसर परमिशन घेऊन सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा केल्या, त्याबद्दल आपण काय सांगा? मला वाटतं की ज्या वेळेला एखादं आंदोलन होतं त्यावेळेला पोलीस प्रशासन त्यांचं काम करतं, बरोबर आहे. सो पोलिसांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. नोटिसांना मी मगाशी म्हटलं तसं आम्ही भाषेला, मराठीला आमच्या आई मानतो आणि ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं, आमच्या आईवर येतं त्यावेळेला आम्ही नोटिसांना घाबरत नाही. मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाची एकजूट गरजेची आहे. त्यासाठी मराठी एकीकरण समितीने सर्व राजकीय पक्ष, संस्था यांच्या माध्यमातून भूमिका घेतली आहे. त्यांना एकजूट करायचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. कारण आम्ही मराठी समाज बहुसंख्येने या शहरामध्ये आहोत, तो विभागलेला आहे आणि पोलिसांशी जास्त संपर्क असतो तो परप्रांतीय संपर्क असतो. त्यामुळे पोलिसांना देखील वाटतं की या ठिकाणी मराठी माणसं कमी लोकसंख्येने आहेत कारण त्यांचा संपर्क बाहेरच्या लोकांशी जास्त आहे. तर त्यांना असं वाटतं की हे शहर परप्रांतीयाचं आहे, पण तसं कुठेही नाही आहे. त्यामुळे आपण 8 जुलै रोजी या शहरामध्ये मराठी एकजूट दिसली पाहिजे, मराठी अस्मिता दिसली पाहिजे, मराठी माणसं जागरूक आहेत, मराठी माणसाचं रक्त गोठलं नाहीये हे दाखवण्यासाठी आम्ही 8 जुलै मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल या ठिकाणाहून मोर्चा थेट मीरा रोड स्थानकापर्यंत नेणार आहोत. त्यामध्ये सर्व महाराष्ट्रप्रेमी, मराठीप्रेमी, विविध संस्था या महाराष्ट्राला आपलं मानतात, या संस्कृतीला आपलं मानतात, संत महापुरुष यांना आपलं मानतात, त्यांना सगळ्यांना आम्ही आव्हान केलंय की आपण एकत्र आहोत तर इथे टिकू शकतो. अन्यथा आज जसे आपल्या विरोधात मोर्चे निघले तसे उद्या भविष्यात मोर्चे निघतील आणि आपल्याला सांगतील की तुम्ही काय खायचं काय नाही खायचं हे आम्ही ठरवणार किंवा तुम्ही या शहरात राहायचं की नाही राहायचं हे आम्ही ठरवणार. म्हणून भव्य मोर्चे हे लोक देखील काढतील आणि यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे सत्ता आहे, या जीवावरती हे काही करू शकतात. म्हणून या सत्तेला आणि या पैशाला लाथाडण्यासाठी मराठी माणसाची एकजूट गरजेची आहे आणि हा मराठी माणूस लढवय्या आहे हे दाखवण्याची देखील गरज आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रीतसर परमिशन घेऊन सुद्धा आपल्यासोबत जे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत यांना पोलिसांच्या मार्फत नोटिसा केल्या, त्याबद्दल आपण काय सांगाल? कायदा सुव्यवस्था जी ही प्रशासन आहे ना आमच्यासाठी आहे. बघा, मागे सामंत साहेब आमचे कार्याध्यक्ष त्यांनी सांगितलं होतं की लोकशाही म्हणजे काय, स्थानिकांसाठी चालवलेले स्वराज्य म्हणजे ती लोकशाही ठरली पाहिजे. परंतु या लोकशाहीच्या महाराष्ट्रामध्ये आमच्यावरती दबाव आणला जातो, आमची गळचेपी केली जाते. आज ज्या दिवशी मोर्चे निघाले त्या दिवशी त्यांना नोटीस का नाही दिले हा प्रश्न माझा आहे. मी गृहमंत्र्याला प्रश्न विचारतो, माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना प्रश्न विचारतो. मीरा भाईंदर शहरामध्ये हजारोनी जे मोर्चे निघाले त्यामध्ये मराठी भाषेच्या विरोधात बोललं गेलं, त्यावेळेस आपलं हे जे पोलीस प्रशासन आहे कुठे होतं, आपला गोपनीय विभाग कुठे होता? आज आम्ही जर एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर तुम्ही नोटिसा कशा काय द्यायला लागल्या? आणि आमच्या लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय, आमच्या भाषेसाठी, आमच्या राज्यासाठी लढलं पाहिजे आणि तो आवाज आम्ही मांडला पाहिजे. म्हणून हा मोर्चा आम्ही काढणार आहोत. परंतु आम्ही पोलिसांनी त्यावेळेस कुठलीही कारवाई केली नाही याचा देखील आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.